शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असं राज्यातील सर्व गणेश मंडळांना राजू शेट्टींनी आवाहन केलंय। रांगोळीतून शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवा असंही शेट्टी म्हणतायत। मंडपासमोर रांगोळी काढून कर्जमुक्त शेतकरी हे स्लोगन लिहा असंही राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे। तर सध्या गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय। मात्र याच वेळेला सर्व गणेश मंडळांनी आपापल्या गणपती बाप्पा समोरची रांगोळी काढली जाते, त्याच्यामध्ये सामाजिक संदेश द्यावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडाव्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं स्लोगन त्या रांगोळीतून लिहावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलं। आज गणेश चतुर्थीचा दिवस, विघ्नहर्त्या गणरायाचं आज आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करतोय। महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा। सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना माझी विनंती आहे, गणपतीच्या समोर जी काय रांगोळी घालायची आहे स्वागतासाठी, त्याच्यामध्ये कर्जमुक्त शेतकरी अशा प्रकारची रांगोळी घालून महाराष्ट्रातल्या कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा असा संदेश या गणेश चतुर्थीच्या रांगोळीतून सर्व शेतकऱ्यांनी द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।